पहुंचाई जाएगी यहाँ पर गावट सर जी के द्वारा। धन्यवाद जाहीर भाई। मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड जो आहे जयेश घरत याला व्यासपीठावर दाखल झाले आदरणीय सन्मान्य प्रकाशजी घरत आणि एका बाजूला मकरंदजी घरत हे सुद्धा उपस्थित आहेत आणि प्रकाश घरत साहेबांना विनंती करतो आणि म्हटलं की हा माझा मुलगाच आहे म्हणजेच पुतण्या या ठिकाणी आहे जयेश घरत। ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं। खूप चांगलं प्रदर्शन केलं, 25 धावांची झंझावती खेळी नाबाद पेश केली आणि चांगलं योगदान त्यांना चांगली साथ मिळाली ती भरत पाटील यांची। मॅन ऑफ द मॅच करता कॅप आणि एक गिफ्ट हॅम्पर आहे जे वितरित करता येतं प्रकाशजी घरत जयेश घरत याला। पहिला मॅच खेळत असताना वेद स्ट्रायकर संघाकडून मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हा खेळाडू आपल्याला व्यासपीठावर बघायला मिळतोय। त्याला ही मॅन ऑफ द मॅच करताना VSS असं नाव कोरलं गेलेली मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर प्रकाशजी घरत यांच्या शुभ असे त्याला देण्यात येते। जयेश पहिलाच मॅच मॅन ऑफ द मॅच जसं ज्या पद्धतीने जीवनातील पहिलं प्रेम पडणारा पहिला पाऊस महत्वाचा असतो त्याचप्रमाणे पहिल्या मॅच मधील पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा फार महत्वाचा असतो आणि तो तुला मिळतोय। काय प्रतिक्रिया देशील? माझा पहिलाच मॅच असेल असा आपला साई ग्रुपने ठेवलेला हा पहिल्यांदा मॅच आहे। आम्ही खेळतो पण कसं बकरा कप आम्हाला चान्सच नाही मिळत। आम्हाला जर चान्स मिळेल तर आम्ही पण दाखवून देऊ की गावातली छोटी छोटी मुलं भरपूर अशी खेळतात का त्यांना चान्स नाही मिळत। शेवटी अशी आहेत का 18, 20, 22, 25 अशा 30 मध्ये जी मुलं आहेत त्यांना चान्सच नाही मिळत। बकरा कप वगैरे खेळतात। मला तरी असं वाटतं की तुमच्या अपेक्षा असेल की मॅच जर तुम्ही विन झालात पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तर तुमचे जे संघ मालक आहेत त्या संघ मालक तुम्ही स्वतः आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या खेळाडूला खुश करू शकतायत। पहिला मॅच तुम्ही जिंकलायत, मॅच स्टार्ट होतोय, आपण चर्चा पुन्हा एकदा करूया। हॅलो, थँक्यू। जयेश जो मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलंय धीरेन चॅलेंजर्स 12वा खेळाडू पाठवा। दोन्ही संघाला एक विनंती करतो आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये खेळूनचे नाव सांगण्याकरता पाठवून द्या। मॅच आता सुरू झालंय धीरेन चॅलेंजर्स विरुद्ध आगरी दबंग उमेमान असा। आगरी दबंग उमेमान संघाचे संघ मालक जर आपण बघितलं तर आदरणीय सन्मान्य बुलेजी पाटील आणि मनोज पाटील हे संघ मालक आहेत। धीरेन चॅलेंजरच्या संघ मालकाचा जर विचार केला कल्पेश पाटील आणि अमर पाटील। मॅच स्टार्ट होतोय, पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार। नो बॉलचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा पंचांनी केला आणि पहिला फ्री हिट असेल, पहिला मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते। गोलंदाजाचं नाव नाही आलंय, 2 धावांची पेनल्टी आता लागली जाईल एक्स्ट्रा प्लेयर जर आला नाही तर। हा चेंडू पडण्याआधी जर एक्स्ट्रा प्लेयर आला नाही, डिसिप्लिन ठेवा प्लीज, डिसिप्लिन ठेवा प्रत्येक संघाने। एक्स्ट्रा प्लेयर पाठवून देणं अनिवार्य असेल। प्रफुल्ल गोलंदाजी मार्गावर आले, स्ट्राइकिंग कडे फलंदाज जो आहे त्याला फ्री हिट आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी आहे। कोरेट मध्ये चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय आणि हा डॉट चेंडू गेलाय प्रफुल्ल साळवी या गोलंदाजाचा। बुलेश घरत, अर्थर्व पाटील हे 2 खेळाडू गेलेत। बुलेश घरत चांगला खेळाडू आहे, सलामीला त्याला उमेमान संघाच्या माध्यमातून अनेक वेळा आपण बघतोय। रन मशीन म्हणून बुलेश घरत याला ओळखलं जातंय आणि ती ओळख त्याला या मैदानावर सुद्धा सिद्ध करावं लागेल। का मला रन मशीन म्हटलं जातं की मी इतका महत्वाचा घटक आहे धीरेन चॅलेंजर्स आगरी दबंग संघाकरता। आणि हा चेंडू वाईड असेल यात काही शंका नाही। खराब चेंडूचा मारा केलाय, स्वेर मारा, अतिरिक्त धाब्याची धावसंख्या झाली ती 2। चालू असलेला मॅच धीरेन चॅलेंजर्स विरुद्ध आगरी दबंग उमेमान असा होतोय। टॉस जिंकल्यानंतर धीरेन चॅलेंजर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करता आगरी दबंग उमेमान संघाला आमंत्रण दिलंय। संघ मालक बुलेजी पाटील आणि मनोज पाटील, दुसऱ्या बाजूला धीरेन चॅलेंजरचे संघ मालक कल्पेश पाटील आणि अमर पाटील। इनसाइड आउट करून खेळला जातोय, चेंडू बॅटचा एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने 1 धाव पूर्ण आणि एका धावेची धावसंख्या झाली ती 3। 1-1 धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे। एकेरी दुहेरीला जितकं महत्व आहे ते क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर ते इतर षटकार आणि चौकारांना नाही। लक्षात घ्या, आवश्यकता असताना चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असेल। धावसंख्या 3,
जयप्रकाश पाटील पुन्हा आमच्याशी जोडले जात आहेत आणि बघूया या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. गोड आवाज ऐकूया आपण जयप्रकाश पाटील यांचा. धन्यवाद संदीप. प्रफुल्ल गोलंदाज. ओ चांगला चेंडू, स्ट्रेट ड्रॉप पद्धतीचा चेंडू, पण चेंडूचा उंचावर होता आणि थोडस मिसफिल्ड होतोय, परंतु चौकार सीमारेषेबाहेर जातो चेंडू. चांगलाच फटका म्हणा गेला थर्व यांचा. 4 धावा भेटतील त्या आगरी दबंगच्या संघाला. या उमेलमन गावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मनाचं पान अग्नी दबंग. अथर्व पाटील याला या आधीच म्हटलं होतं की खूप चांगला खेळ करा. दिनेश पाटील, भुलेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांना सपोर्ट केला होता. धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या 7. संदीप, तुमच्या माहितीसाठी आगरी दबंग जो संघ आहे याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सर्व यंग खेळाडू आहेत. बाकी सर टीम्स मध्ये बघितलं तर सर्व मिक्स प्लेयर्स आहेत, पण ह्या संघामध्ये सर्व यंग खेळाडू आहेत. आणि युवांना संधी आहे, युवा टॅलेंट दाखवण्याची संधी आहे. सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन होते. अथर्व पाटील इज गॉन. उड़ता बाज हमारी छाती, बस नाम हमारा काफी. अग्नि दबंग हम क्रिकेट के सुल्तान हो, हम बन जाए जब मुट्ठी कर दे दुश्मन की. बॅट्समन तयार ठेवा, लक्षात घ्या. बॅट्समन आज झाल्यानंतर नवीन फलंदाज तुम्हाला कुठला पाठवायचा आहे या आधीच तुम्ही विचार करून ठेवा. आणि वरिष्ठ खेळाडू जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज पाटील संघ मालक आहेत ते, मला तरी वाटते जेपी संघ मालक सुद्धा आहेत आणि कप्तान सुद्धा आहेत मनोज पाटील. सॉरी कप्तान नाही आहेत, बुलेश घरत. बुलेश पाटील आहे, सॉरी बुलेश घरत. बुलेश घरत कॅप्टन आहेत, बुलेश पाटील संघ मालक आहेत, त्याच्यानंतर मनोज पाटील संघ मालक आहेत. व खूप चांगलं काम त्यांचं. आणि इथेच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा व्यक्ती या पुढे आहेत. बुलेश पाटील, त्याच्यानंतर मनोज पाटील, प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तींची नावं घेतली जातात. नाही, बुलेश पाटील जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही वुमेन प्रीमियम लीग भरतोय, तर ते एवढे उत्सुक झाले की आमची सुद्धा इच्छा होती, म्हणजे आगरी मास्टरची, की आम्ही सुद्धा यावर्षी वुमेन प्रीमियर लीग भरू वुमेन आगरी मास्टर्स तर्फे. परंतु साईने याच्या आधीच ठरवलं होतं आणि साईच्या ग्रुपने आधी संधी घेतली वुमेन प्रीमियर लीग भरवायची. अगदी बरोबर. माणिकपूर अर्बन बँकेचे माजी संचालक पद त्याने भूषवलंय. अशा चांगल्या व्यक्ती लाभलेत. आणि त्यांचे तुम्ही सपोर्टर्स बघितले तर अराउंड 50 ते 60 त्यांचे सपोर्टर्स आहेत. त्यांचे जास्तीत जास्त सपोर्टर्स उद्या संडेच्या दिवशी ते आपण मैदानामध्ये बघू. येस, अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतून 2 धाव पूर्ण केल्या. डिपिश पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाजांनी आणि 2 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 3 धाव. बुलेजी पाटील एक आदर्शवादी व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडे बघून इतर जी युवा पिढी आहे ती युवा पिढी सुद्धा आदर्श घेत असते. बरोबर. पहिली षटक मैदानात सुरू आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करतील ते मनोज, उमलमान आगरी मास्टरचे माजी संघनायक. प्रथमच सामोरे जातील ते पहिल्या चेंडूला. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ओ लेग स्टंपच्या फारच बाहेर टाकला चेंडू. निश्चितच पंच वाईडचा इशारा करतील आणि वाईडचा इशारा होतोय पंचाकडून. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. एक गडी बाद 10 धावा. क्रिकेट खेळण्याकरता तुमचं वय लक्षात घेतलं जात नाही, तुमचा फिटनेस लक्षात घेतला जातोय. आणि हा फिटनेस खूप चांगला राखलाय त्या खेळाडूने, जसं आपण बघतोय मनोज पाटील यांना. हो नक्कीच. कारण आपण आगरी मास्टरच्या स्पर्धा बघतो त्याच्यामध्ये आपण 55-60 वर्षाचे खेळाडू बघतो. त्यांचा फिटनेस तुम्ही बघाल तर तुम्ही हैराण व्हाल की ते नॉन स्टॉप फलंदाजी करतात, नॉन स्टॉप धावतात. एकदम त्यांचा फिटनेस एकदम सलाम आहे फिटनेसला. तरी आमचे मनोज पाटील रेग्युलर सराव करतात. त्या मैदानामध्ये सकाळी रोज 7 वाजता येतात सरावासाठी. अगदी बरोबर. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आगरी दबंग उमेमान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका प्रेक्षक हो. बघत राहा, ऐकत राहा उमेमान प्रीमियर लीग 2021. धन्यवाद डीजे. आणि आता दुसरं षटक घेऊन ते संजय पाटील, साईचे ग्रुपचे एकदम सभासद आणि एकदम उत्स्फूर्त ऍक्टिव्ह मेंबर. त्यांनी हे मैदान, हे सर्व मंडप जे बनवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. हे आमचे साई ग्रुपचे सभासद संजय पाटील स्वतः आता गोलंदाजी मार्कवर देतील. अमोल डेकोरेटरचे मालक
उमेलमान आगरी मास्टर मध्ये सुद्धा त्यांचा चान्स लागतो. 35 प्लस मध्ये ते गोलंदाजी करतात. तर आज त्यांना गोलंदाजी करण्याची संधी देतात कप्तान सचिन पाटील. संजयांचा पहिला चेंडू सामना करते मनोज. वाखोटोबाचा चेंडू मिडविका दिशेने मारतात. त्यामुळे एक धाव पूर्ण करतात. दुसरा करण्याचा प्रयत्न करतात. बघूया हा ना करता नाही पण एकच धाव चांगला स्रो होता तिकडे बच्चू मार्फत. एक धाव संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती ती 12. एक गडी बाद 12 आगरी दबंग. एक गडी बाद 12 अशी सुरुवात झाली. पुढील होणारा मॅच असेल तो म्हणजेच फ्रेंडशिप एकता टायगर्स विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात. निर्मयी क्लासिक असा निर्मयी क्लासिक संघाने एक मॅच खेळला आणि एका मॅच मध्ये त्यांना पराभवाचा धक्का लागलाय. निश्चितच पहिला सामना चांगलाच झाला होता. चांगलीच फलंदाजी केली होती नागेश पाटील यांनी. परंतु समोरच्या टीमने सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला होता पहिल्याच सामन्यामध्ये, आजच्या ओपनिंग सामन्यामध्ये. आणि आता बघूया परत त्यांना संधी भेटते दुसरा सामना खेळण्याची. तरी बघूया दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचे काय गेम प्लॅन असतील आणि कसे ते आपला परफॉर्मन्स दाखवतील सेकंड सामन्यामध्ये. संघाची धावसंख्या आहे ती 13. एक गडी बाद. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतील. सामना करतील ते मनोज राईट हँड बॅट्समन, एक वरिष्ठ खेळाडू. स्ट्रेट पद्धतीने मारला फटका. एक धाव निश्चितच भेटत. दुसरा काढण्याचा प्रयत्न करतात. बघूया आणि 2 धाव काढण्याचा प्रयत्न करतात. बघा तिकडे आउट होतं की नाही. थोडंसं मिसफिल्ड होतं तिकडे. संजय पाटील यांच्या हातामध्ये काही चेंडू सापडत नाही तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागते दोन्ही फलंदाज. दोन संघाची धावसंख्या होती ती 15. एक गडी बाद. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. 4 षटकांचा सामना. ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या वाटते की ज्यांचे जे पॅकर्स आहेत संघ मालक आहेत ते खुश असतील. कारण एक गडी बाद 15 धावा झाल्यात. 9 बॉल मध्ये 15 धावा येत आहेत. आणखी सरासरी वाढवावी लागेल. म्हणजेच मी जो अंदाज केला सकाळपासून की 50च्या आसपास तुमचा धावपळक तुम्ही 4 षटकामध्ये जायला हवा. निश्चितच संदीप, कारण आपण सकाळपासून बघतो 3 सामने ते समोरचा संघ चेस करताना जिंकलायच. समोरचा म्हणजे आपण बघितलं तर चेस आरामात स्कोर होतो. 40-45 टार्गेट जर तुम्ही समोरच्या संघासमोर ठेवलं तर ते आरामात चेस होऊ शकतं. म्हणून तुम्हाला कमीत कमी 50 ते 55 धावांचं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवावं लागेल. मात्र अशाच सुद्धा फार महत्त्वाचं आहे. चला चर्चा करूया. चौकारणीची धावसंख्या 19 पर्यंत पोहोचली. 19 रन्स ऑन द बोर्ड. आणि हा अशा प्रकारच्या चुका या क्रिकेटमध्ये अपेक्षित नसतात. या चुका सुधारायला हव्या. सोपा चेंडू होता आठवड्याकरता आणि तो जेल सुटलाय आणि चेंडू सुद्धा सुटलाय. नक्कीच जिकडे गडी बाद व्हायला पाहिजे, जिकडे 1 रन जायला पाहिजे, तिकडे 4 धाव भेटतात त्या समोरच्या संघाला. एक धाव मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर पूर्ण केली होती. दोघांमध्ये चांगली क्षमता आहे. दोघांमध्ये चांगले समर्थ आहे आणि या एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करतायत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 21 धावा 1 षटक 5 चेंडूची समाप्ती. चालू असलेल्या मॅच मध्ये आगरी दबंग उमेदमान संघ फलंदाजी करतो टॉस हरल्यानंतर आणि त्यांची 1 बाद 21 अशी चांगली स्थिती आहे. स्वतः बुलेश पाटील आपला समोरून प्लेयर्सना प्रोत्साहन देत आहेत आणि बघतात आपले दोन्ही फलंदाज कशी फलंदाजी करतात. ते निश्चितच भरपूर खुश आहेत. जेव्हा त्यांना समजलं की उमेलमान गावामध्ये प्रीमियर लीग होते तेव्हा ते भरपूर उत्सुक होते. आणि त्यांनी एवढं त्यांच्या पाठीला काय ती मला त्यांच्या उद्या पाठीला बघायचं. कारण कोळशे, ठाणा, मुर्दा, राई भरपूर ठिकाणी त्यांच्या पाठीला उद्या येणार. भरपूर सोय केल्या त्यांनी उद्या. त्यांचा मंडप उद्या भरला दिसेल आपल्याला. अगदी बरोबर. चर्चा आपण या चेंडूची करूया. अप्रतिम चेंडू टाकला गोलंदाजाने. बाईचा इशारा येतोय पंचाने कारण 1 धाव पूर्ण केली. या एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 2 षटकं संपलेत आणि स्टार्टरची टाइम आउट स्टार्ट नाव आता स्टार्ट होतोय. 2 षटकांमध्ये धावपैकी धावा लागल्या ते 22 धावा. मास्क, सॅनिटायझर याचा वापर करा आणि जास्तीत जास्त अंतर म्हणजेच जर बघितलं सोशल डिस्टन्स पाळणं फार महत्वाचं आहे. नियम पहा, कोरोना टाळा. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. थँक्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये
अग्री दबंग उदयमान संघ फलंदाजी करताना 1 गडी बाद 22 धावा बनवलेत आणि बघताय आपण खाली बसून पाणी पिणं ही योग्य पद्धत आहे, कारण अनेक काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. तर 2 खेळाडूंना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांना त्यांचा प्राण गमावावे लागलेत. महेश बापू नलावडे नावाचा एक खेळाडू मी बघितला, म्हणूनच अशा पद्धतीचं पालन करणं महत्त्वाचं आहे. 8, 7, 6, 5, 4, 3. मुर्दा मास्टरचे या ठिकाणी संपलंय. मुर्दा मास्टरचे जितू पाटील या इकडे उपस्थित आहेत आणि व्यासपीठावर यांची कृपा करावी. जितू पाटील मुर्दा मास्टरचे ऑलराऊंडर जितू पाटील उत्कृष्ट असे फलंदाज कॅप्टन दाखल झालेत मुर्दा संघाच्या माध्यमातून आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वन मॅन शो मुर्दा मास्टर संघाचे. बघूया हलकीचे स्माइल त्याने दिले, खूप चांगलं वाटतं असे स्माइल बघितल्यानंतर, कारण म्हटलं जातं की समोरच्याचा चेहरा बघितल्यानंतर आपला दिवस चांगला जातो. बरोबर. तर चेहरा कसा आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. पहिला फॅन आलेत, पहिले त्यांचे जे फॅन आले. बरोबर. बुलेश पाटील सांगतात की आमचे पहिले फॅन म्हणजे त्यांचे सपोर्टर्स पहिले त्यांचं yes, आगमन yes. झालं मैदानामध्ये. अकुट्यावर चेंडू मिड विकेट देशून धडकून देतात, लावतात ते मनोज पाटील. त्या दरम्यान एकदा पूर्ण करतात, दुसरीदा सुद्धा पूर्ण करतात. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज मनोज पाटील आणि समजा बुलेश पाटील यांची बघितली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलीच रनिंग द बिटवीन विकेट आहे, त्या रनिंग आहे दोघांची. बुलेश पाटील बद्दल तुम्ही बोलताय, धावण्यामध्ये ते सुद्धा माहीर आहेत, लक्षात घ्या. अच्छा. आणि असे तसे धावलेत नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये धावलेत, म्हणजेच पालघर जिल्ह्यामध्ये नाव ज्यांचं घेतलं जातं, मोठ्या मानाचं स्थान आहे, अशी व्यक्तिमत्व म्हणजेच बुलेश पाटील हे डाव्या बाजूला आहेत. स्वतः पॅकर आहेत अग्री दबंग उदयमान संघाचे. खूप मनाने चांगली मोठी व्यक्ती. मॅच कडे रवाना होऊया. 2 धावांची धावसंख्या झाली ती 24 धावा अग्री दबंग उदयमान संघाच्या. धावसंख्या ती 24. एक गडी बाद धावसंख्या ती 24. नवीन गोलंदाज आहेत ते भावेश पाटील. पुढचा चेंडू मनोज पाटील साठी फारच लेक्समच्या बाहेर टाकला चेंडू, निश्चितच वाईड असेला पंचांचा वाईडचा इशारा होतोय. संघाची धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते ती 25. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. धावसंख्या ती 25. एक गडी बाद. पुन्हा एकदा लेक्समच्या बाहेर टाकला चेंडू, खराब चेंडू, लागोपाठ 2 चेंडू खराब टाकतात ते भावेश. आणि स्वतः कॅप्टन सचिन पाटील थोडा कानमंत्र देताना भावेशांना. वाईस कॅप्टन आहेत सचिन पाटील. योगेश कॅप्टन आहेत जे सध्या मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा लेक्समच्या बाहेर टाकला चेंडू, बघूया पंचांचा इशारा होता वाईटचा. लगातार 3 चेंडू खराब टाकले ते भावेशांनी. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. वाईट हॅट्रिक करता बक्षीस नाही, हे लक्षात ठेवायला हवं गोलंदाजाने. बरोबर. धावसंख्या धावपैकीवर लागलं जातं ते 27 धावा 27. धावसंख्या ती 27. लगातार 3 खराब चेंडू टाकलेत भावेशांनी. बघूया पुढचा चेंडू मनोज पाटील यांच्यासाठी. चांगला चेंडू म्हणावा गेला, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. तिकडे संजय बारफत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होत आहे. 1च धाव. संघाची धावसंख्या होती ती 28. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. जेव्हा टीमची घोषणा झाली त्याच्यामध्ये आम्हाला आधी समज होती की संजय पाटील यांना कप्तानशिप दिली होती, परंतु संजय पाटील यांनी स्वतःहून कप्तानशिप बच्चू यांना देऊन टाकली आहे. खूप मोठ्या मनाचे आहेत संजय पाटील. पुन्हा फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या वर मारला उत्तुंगाचा षटकार. षटकार अष्टपैलू खेळाडू बुलेश घरत यांच्या माध्यमातून आणि 6 धाव मिळत आहेत. 6 धावण्याची धावसंख्या पोहोचली ती 34 वर. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे चांगली वाटचाल फलंदाजी करताना अग्री दबंग उदयमान संघाचे झालंय. निश्चितच चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते. प्रेक्षक वर्गही भरपूर वाढत चाललेला आहे. शनिवारचा दिवस आहे तरी सुद्धा गावातले बरेच प्रेक्षक आज उपस्थित आहेत मैदानामध्ये.
आज सकाळी 7 वाजता सर्व संघ मैदानामध्ये उपस्थित झाले. 10 संघ 7 वाजता उपस्थित झाले. सर्व संघांचे मी साई ग्रुप तर्फे मनापासून आभार मानतो की त्यांना दिलेल्या वेळेमध्ये ते हजर राहिले आणि आपला ओपनिंगचा कार्यक्रम वेळेमध्ये सुरू झाला आणि 8:50 पहिला सामना आजचा सुरू झाला होता. आणि डिसिप्लिन बघायला मिळालं. प्रत्येक नक्कीच. संघाने डिसिप्लिन दाखवलं. ज्या पद्धतीने त्यांनी वेळेला महत्व दिलं. टाइम इज मनी, म्हणूनच वेळेला महत्व प्रत्येकाने द्या. पुढील होणारा मॅच हा सुद्धा फार महत्वाचा असेल. फ्रेंडशिप एकता टायगर्स विरुद्ध निर्मयी क्लासिक या दोन्ही संघादरम्यान असेल आणि दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. फ्रेंडशिप एकता टायगर्स विरुद्ध निर्मयी क्लासिक या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. टॉस करण्याकरता दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस बॉक्स मध्ये या. चालू असलेल्या मॅचच्या घडामोडी सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं असेल. एक गडी बाद धावपैकीवर धावा 36 लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. निश्चितच 36 चांगले धावा जमावलेत आतापर्यंत आग्रा दबंग संघाने. तरी बघूया अजून एक षटक शिल्लक आहे आणि तिसरं षटक मैदानात सुरू आहे. मला वाटतं कमीत कमी 45 ते 50 धावापर्यंत पोहोचतील, मजल मारतील असं मला वाटतं यांच्या फलंदाजीवरून. अगदी बरोबर, मी सुद्धा तुमच्या मताची सहमत आहे. रन मशीन मैदानाच्या आत आहेत. बघताय आपण बुलेश घरत यांना 2 धाव पूर्ण करतात. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 38 वर. आणि आपण बघितलं तर बुलेश घरत आणि मनोज घरत हे उत्कृष्ट रनर आहेत. चांगली रनिंग करतात दोन्ही फलंदाज. येस, चित्त्याच्या वेगाने धावतायत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि आता रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. किपरच्या हातातून चेंडू निसरतो. बघूया अडवतात की नाही. शतशाने पायाने अडवला चेंडू. त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाजाने आणि तिसरा करण्याचा प्रयत्न आणि गाडी बाद होतोय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. धन्यवाद. आताच आपण युपीएल सॉन्ग ऐकलं साई ग्रुपचं. ते बनवलंय ते सानिधा क्रिएशनचे सतीश पाटील आणि त्यांचा मुलगा धीरज पाटील अवघ्या 15 वर्षाचे आहेत. पण त्या दोघांनी भरपूर मेहनत करून हे युपीएलचं सॉन्ग त्यांनी आम्हाला साई ग्रुपला बनवून दिले. त्यांचे सुद्धा साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. चांगलं काम केलंय. प्रत्येक संघाकरता एक वेगवेगळं गीत सकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकलं होतं. सानिधा क्रिएशनचे आपण बघतायत प्रोप्रायटर सतीशजी पाटील आणि धीरजजी पाटील यांनी चांगलं गीत रचलंय. चालू असलेल्या मॅचची घडामोडी काय घडलं, त्या धावपैकीवर काय परिणाम झाले ही चर्चा आपण करूया. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना धावपैकीवर धावा लागले तर 2 गडी बाद 40 धावा. योगेश मात्र गोलंदाजी मार्गावर आले आणि त्याचे 6 चेंडू फार महत्वाचे असतील. एक चांगले ऑफ ब्रेक लेग ब्रेक करण्याची किमया दाखवणारा गोलंदाज आहे तो योगेश मात्र गोलंदाजी मार्गावर. नक्कीच संदीप. आता बघूया एक समोर गोलंदाज आहे तो योगेश मात्रे म्हणजे बच्चू आणि त्याच्या समोर आहे तो मनोज आणि नॉन स्ट्राईकला सचिन पाटील, एक चांगला गावातील एक नावाजलेला फलंदाज. बघूया दोघं कसे आमने सामने सामना करतात ते. पहिला चेंडू मिडविकेट दिशेने मारल्याच्या फटका. मला एकच धाव काढतील मला वाटतंय आणि नाही 2 धाव सुद्धा पूर्ण करतात. मला वाटतं स्ट्राईक ठेवतील की काय सचिन स्वतःकडे, पण तसं काय होतं. तिसरी धाव सुद्धा काढण्याचा प्रयत्न करतात. थोडं थ्रो खराब होतोय परंतु तिकडे स्वतः विकेट दान करतात ते मनोज पाटील कारण ते भरपूर जमलेत म्हणून ते स्वतः विकेट टाकतात. आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना. धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 42. शेवटच्या 5 चेंडू शिल्लक. 2 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत आणि नवीन फलंदाज झाले दिग्विजय घरत. बुलेश घरत बाद झाला धावबाज स्वरूपात. त्याच्यानंतर मनोज पाटील धावबाच्या स्वरूपात बाद झाले. 10 चेंडूंमध्ये 17 धावांची बहारदार खेळी. मनोज पाटील साहेबांकरता जरा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मित्रांनो. फिटनेस चांगला दाखवला त्यांनी. संघ मालक आहेत अग्री दबंग उमेमान संघाचे. नक्कीच फिटनेस बाबतीत ते नंबर 1 आहेत कारण ते रेग्युलर सराव करतात, धावतात, गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात. चांगला सराव आहे त्यांचा मैदानामध्ये. पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि 4 धावा भेटतील त्या समोरच्या संघाला. उड़ता बाज हमारी झांकी बस नाम हमारा काफी अगदी दबंग हम क्रिकेट के सुल्तान हो हम बन जाए. हे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी मनोज पाटील यांना उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे दिलं आहे. ते मनोज पाटील आणि नंतर येऊन घेऊन जायचं आहे.
46 धावा या चौकारांची होतात. वेलकम बाउंड्री या चौकाराचं स्वागत केलं जाईल, कारण आवेश पाहायला मिळाला युवा क्षेत्ररक्षकाकडून. चुका घडल्यात आणि चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, फलंदाज फसतो आणि चेंडू जातो निर्धाव. चांगला चेंडू म्हणावा लागेल योगेश म्हात्रे यांचा. अगेन्स्ट द स्पिन खेळायचं होतं फलंदाजाला, मात्र फ्लाईट दिली होती. लेग ब्रेक चेंडू टाकलाय योगेश म्हात्रे या गोलंदाजांनी. धावसंख्या थांबली, धावसंख्या सुस्तावली, धावसंख्या 46. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया सचिन पाटील तिन्ही चेंडूचा समाचार कसा घेतात ते. ओ आता मात्र फारच खराब चेंडू म्हणायला लागेल, ऑप्शनच्या फारच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि अवांतर धावसंख्या धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 47. खर तर या स्पर्धेतील सर्वोत्तम धावपकावर धावा म्हणता येतील. बरोबर. आजच्या सकाळच्या क्षेत्रामधल्या जास्तीत जास्त धावा या संघाने केल्या असं आपण सांगू शकतो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. व स्क्वेअर लेगच्या वरून मारला असा उत्तुंग असा षटकार. 6 धावा भेटतील त्या आगरी दबंग संघाला. या उमेल मनगावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मानाचं पान अग्नी दबंग, अष्टपैलू खेळाडूंची खान अग्नी दबंग. सुंदर फटका सचिन पाटील यांच्या बॅट मधून निघालेला. योगेश मात्रे पुढचा चेंडू, पुन्हा आता बिगिट मारता प्रयत्न, परंतु चेंडू काही व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. त्या धरणावर एक धाव करतात सचिन पाटील, दुसरा करण्याचा प्रयत्न करतात परंतु नाही. आणि फलंदाज बाद होतोय. दीपक वाळिंजकर आणि अशोक पाटील यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. दीपक वाळिंजकर आणि अशोक पाटील यांनी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. बच्चूंचा षटकातील शेवटचा चेंडू असेल सामना करतील सचिन. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा धावत आहेत. आजच्या सामन्यामधील सर्वाधिक धावांचा उच्चांक गाठलाय तो आगरी दबंगच्या संघाने. चेंडू होता निर्धाव आणि मला वाटतं गडी बाद करतात. मला वाटतं खाली फुकट आणि गडी बाद करून दिलेला आहे. ऍक्च्युअली त्याची गरज काहीच नव्हती. आणि धावसंख्या होती ती आगरी दबंग संघाची 54 आणि 55 धावेचा. नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉमेंट्री, सॉरी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात ते आमचे सहकारी मित्र जाहीर खान. निर्मय क्लासिक विरुद्ध फ्रेंडशिप एकता टायगर्स या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. आणि टॉस करण्याकरता व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुण्यांपैकी मी विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय दीपक वाळिंजकर आणि अशोक पाटील यांना मी व्यासपीठावरती बसण्याची विनंती करतोय. टॉस करण्याकरता मी दीपक वाळिंजकर सरांना विनंती करतोय. दीपक वाळिंजकर सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हॅलो चिक मॅच तुम्ही बघणार आहात म्हणजेच फ्रेंडशिप एकता टायगर्स विरुद्ध निर्मय क्लासिक या दोघांमध्ये. आणि दीपक वालिंजकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉसची रूपरेषा जाणून घ्या. एका बाजूला बॉल आणि दुसऱ्या बाजूला बॅट. एका बाजूला बॉल आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज हातामध्ये बॅट पकडून आहे. दोघांपैकी एक नाव आपल्याला उल्लेखित करायचंय, नागेश बघतायत कॅप्टन आहेत. आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप एकता टायगर संघाचे संघनायक चेतन. टॉस दीपक वालिंजकर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. कॉलिंग कोण करतोय? निर्मय क्लासिक संघाचे संघनायक नागेश कॉलिंग करतोय. टॉस तर होईलच. बघतायत दीपक वाळिंजकर सर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये आहेत. आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. हा जो मॅच असेल तो
निर्मयी क्लासिक संघाकरता फार महत्वाचं असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांचा पराभव झाला होता. जय हनुमान जो संघ होता त्या हनुमान संघाने हा मॅच जिंकला होता आणि पराभवाचा धक्का दिला होता, तो म्हणजेच निर्मयी क्लासिक या संघाला. निर्मयी क्लासिक उमयमान वर्सेस मॅच तुम्ही बघतायत फ्रेंडशिप एकता टायगर्स. चेतन जे संघनायक आहेत या दोघांच्या टीम लिस्ट आपल्याकडे बघू शकतात. बॉल असा आवाज दिलाय निर्मय क्लासिक संघाच्या संघनायकाने. पुन्हा करूया आपण. चेतन पुन्हा आपण एकदा करूया टॉस. हॅलो महेश घरोते यांचे सुपुत्र चेतन आणि पुन्हा भरपूर लांब गेलाय, बॉल आलाय. नागेश टॉस तुम्ही जिंकलायत, महत्वपूर्ण लढत असेल तुमच्या करता तर करूया मरो अशी स्थिती आहे, कारण 4 ज्या मॅचेस होणार आहेत त्या 4 पैकी तुम्हाला मॅच तर जिंकणं फार गरजेचं असेल. निर्णय काय? फिल्डिंग करताना तुमच्या आता प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत की तीच टीम असेल जी पहिला मॅच खेळली? एक चेंजेस केलाय प्लेअर. एक चेंजेस केलाय. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत चेतन घरत. चेतन जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? नक्कीच फिल्डिंग. तुमच्या मनाविरुद्ध झालंय, फलंदाजी करावी लागणार आहेत. किती धावांचं टार्गेट इथे सेफ टार्गेट असेल आणि ते टार्गेट केल्यानंतर तुम्ही म्हणू शकतात की मॅच तुम्ही जिंकाल? 50 to 60, 55-60. उमयमान प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? खूपच चांगली संधी आहे आणि सगळ्यांसाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे सगळ्यांसाठी. सो ओव्हरऑल बेस्ट आहे सगळं. आता बघूया मॅच कळेल काय आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण मॅच स्टार्ट होतोय. दोन्ही संघाचे संघनायक आले आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना चॉकलेटचं वाटप केलं जातोय. खरं तर मृदुल सचिन पाटील, मुकेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी चॉकलेटचा या ठिकाणी वाटप केलं जाते. सरळ आम्ही पुन्हा तुम्हाला घेऊन जातो टॉस कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत जाहीर भाई. ओवर टू यू जाहीर भाई. शुक्रिया सर जी. चलिए लेग स्टंप पर बाहर गेंद थी, वाइट का इशारा आता हुआ 100 रन के साथ टीम का खाता खुलता हुआ. और नक्कीच एक आपण पाहतोय तर एक मोठा आव्हान या सामन्यामध्ये आपण पाहतोय. 55 धावांचं आव्हान 24 चेंडूमध्ये. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय तर मध्ये वाईचा इशारा, तर अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आखावानी येते. एक मोठा सामना आपण पाहतोय. आगरी दबंग या संघाने पहिले फलंदाजी करताना 54 धावा कोडल्या आणि 55 धावा उभारल्या आणि नक्कीच आपण पाहतो तर जी टाइम आउट ऑफ रेसेन त्यात आम्हाला जाहीरबाईंना थांबवतोय. निपुण यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना वायडी डीजे कडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हॅट्रिक घेतली तर 100 रुपये. और बेहतरीन गेंद थी, आउट साइड खेलना चाहता था, गेंद पैड पर लगी थी मगर गेंद अंपायर ने नकारा और रनआउट का मौका भी मिल सकता था. अच्छी रनवी की यहाँ पर दोनों बल्लेबाजों के द्वारा. एक लेग बाय का इशारा हमारे पंत दावा येतोय. 1 रन के साथ खाता खुलता हुआ. टीम की रन संख्या दाखवते 2 रन पर लेग बाय का इशारा. आणि आमच्या व्यासपीठावरती उपस्थित दीपक वाळिंजकर यांचा आम्ही थोडा छोटासा सत्कार करतो साई साई ग्रुप तर्फे. कपिल गरज सत्कार करतील दीपक वाळिंजकर यांचा. साई साई ग्रुपचे सभासद कपिल गरज सत्कार करतील ते दीपक वाळिंजकर यांचा. नक्की जीपी सर आए हुए तमाम मेहमानों का दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत रहेगा. ये तमाम मेहमानों ने इस टूर्नामेंट में. आणि अशोक पाटील यांचा सत्कार करतील हरेश पाटील. हर तमाम व्यक्तियों ने जो भी इस टूर्नामेंट के लिए जो भी मदद की है, तमाम व्यक्तियों का दिल के गहराई से इस्तकबाल. और थोड़ी देर के बाद हमारे सभी के चैते लालटे मादी नगर सेवक सचिन घरत सर जी का भी आगमन होगा. एक बेहतरीन शख्सियत उमेर मान के, जिन्होंने हर साल उमेर मान को बहुत सहयोग दिया है. ऐसी व्यक्ति भी हमें देखने को मिलेगी और तमाम बड़े बड़े सदस्य इस मंच पर उपस्थित रह जाएंगे. आज की शाम कल की शाम में तो ये मंच भरा हुआ नजर आएगा. आणि आमच्या व्यासपीठावरती उपस्थित वरिष्ठ नागरिक आमच्या गावातील आणि प्रत्येक टुर्नामेंटला जे आवर्जून उपस्थित देऊन आमच्याकडे जेवढे सामने होतात ते सामने बघण्यासाठी शेवटपर्यंत थांबतात ते आमचे हरिश्चंद्र दादा पाटील यांचा सुद्धा आम्ही छोटासा सत्कार करतोय. त्यांचा सत्कार करतील ते धनराज मात्रे. प्रत्येक टुर्नामेंटला ते आपल्या मैदानामध्ये उपस्थित असतात आणि शेवटपर्यंत सामना बघायला बसतात. ते हरिश्चंद्र पाटील यांचा जो सत्कार होतोय. गेल्या दमन्यामध्ये त्यांची पट्टे ग्रुपची टुर्नामेंट झाली, त्यामध्ये सुद्धा त्यांनी 2 दिवस या मैदानामध्ये उपस्थित दाखवली आणि त्यांची टुर्नामेंट सुद्धा सक्सेसफुल झाली या मैदानावरती.
नकी सर, ये वाकई में बेहतरीन टूर्नामेंट का आगाज था। वो बड़े ग्रुप के जाने से एक बेहतरीन टूर्नामेंट हमने देखा। कांदोली टीम ने वहां पर चैंपियन बनकर निकली। 50,000 रुपए की नकद इनाम में उप विजेता सिंह रही वसई कोलीवाड़ा चैंपियन टीम। और लाजवाब मुकाबले हमें इस मैदान पर देखने को मिल गए थे, मगर एक बेहतरीन कैच देखने को मिला कवर के खिलाड़ी के द्वारा और एक लाजवाब विकेट का मैदान पर पतन होता हुआ नजर आता हुआ। एक लाजवाब मुकाबले चल रहे हैं। एक बड़ा लक्ष्य है, बड़ा गहरा अंदर है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा बल्लेबाजों को, गेंद को सीमा रेखा दिखानी होगी। आणि आता मैदानात बघितलं तर योगेश म्हात्रे आणि सचिन पाटील यांची जोडी महत्वाची असेल। जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या दोन्ही जोडींना, या दोघांना शेवटपर्यंत मैदानामध्ये राहावं लागेल। सामना जिंकायचा असेल तर दोघांची फलंदाजी, षटकेबाजी, चौकारबाजी आपल्याला दाखवावी लागेल। सही जेपी सर, वाकई में ये दोनों बल्लेबाजों पर निगाह रहेगी, गेंदबाजों की तमाम फील्डिंग होगी। बात की जाए तो अगली दबंग 11 टीम की, मगर गेंदबाजी पर तैयार होते हुए गेंदबाज निपुण, बेहतरीन बड़ा शॉट आउट साइड मिड विकेट पर, गेंद बार टाटा हो जाएगी, ये देखना होगा। और गेंद सलामी देती हुई 6 रनों के लिए। कमान दीजिए। शुक्रिया, धन्यवाद। नक्कीच एक सुंदर सा फटका आपण पाहतोय तर सचिन पाटीलच्या बॅटने आणि योगेश म्हात्रे नॉनस्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतोय। या 7 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी देतोय सचिन पाटील। धावसंख्या देते 8 धावा। पहिलं षटक चालू असताना एक मोठा सामना आपण पाहतोय उमेदमानच्या या मैदानाला आपण पाहतोय। तर प्रीमियर लीग 2021 तर महासंग्राम महोत्सव VPL 2021 आपल्याला पाहायला भेटतोय आणि नक्कीच एक मोठा पहिला दिवस आणि उद्या येणारा ग्रँड फायनल दिवस असणार आहे या प्रीमियर लीग 2021 चा आपल्याला पाहायला भेटेल। पुढचा चेंडू राईटवर मारा होतोय सचिन पाटील साडी। सुंदरचा फटका, चेंडू आवत आहे, झेल होण्याची शक्यता पाहू, झेल होईल का? आणि हा झेल सुटला जातोय आणि हा झेल किती महागडे येईल ते आपण पाहूया। आगरी दबंग या संघाला की सचिन पाटील सारखा मोठ्या फलंदाजाला झेल सुटला जातोय, ते बघूया किती आपल्याला महागात पडतंय। जेपी सर देखिए कि गेंदबाज जरूर आए थे, विकेट कीपर भी थे, मगर वहां पर कॉलिंग होनी चाहिए यस वेट नो, ये 3 कॉल का कि यस ही कॅच मी घेणार आहे। तो कॅच साठी आला होता आणि नक्कीच दोघांमध्ये हातूमध्ये झाली आणि तो झेल सुटला गेला, जमिनीला धरती गेला तो चेंडू आपण पाहतोय आणि धावसंख्येला आकारणी येते। धावसंख्या धावून पडते ती 10। एक गडीच्या नोमध्ये आपण पाहतोय एक मोठा सामना आपल्या डोळ्यासमोर कुठला जातोय। एक मोठा आव्हान आहे, अजूनही 45 धावांचं आव्हान येणारे आपण पाहतो तर 20 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे। 2 चेंडू अजूनही बाकी आहे। थोडासा मागला षटक येतोय निपुण खरत यांचा आपण पाहतोय। पुढचा चेंडू सचिन सीप केला जातो, चेंडू जातो आउटसाइड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्रशैलीपर्यंत एकदा पूर्ण केली जाते। एक धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी, धावसंख्या धावून पद्धती 11 बिनबाद आपण पाहतोय। 11 धावा आपल्याला पाहायला भेटत आहे। योगेश म्हात्रे आपल्याला पाहायला भेटे आणि नक्कीच तमाम आमच्या क्रिकेट रसिकांसाठी फळं ठेवली गेलेली आहेत, तर तिकडे जायचं त्या डगआउट मध्ये आणि नक्कीच तुम्हाला केळी भेटीन। प्लेयरसाठी आहे तर लक्षात ठेवा, टीम होणाऱ्यासाठी आहे तर नक्कीच ओनरने आणलेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक मोठा सामना आपण पाहतोय योगेश म्हात्रे साठी। पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू होता, आप बैल मुझे मार के सी मारेगा के बाहर, 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। जर योगेश म्हात्रे यांना जर तुम्ही असा चेंडू टाकला तर निश्चितच तो सीमारेषे बाहेर जाईल, कारण ते एवढ्या ताकदीने चेंडू मारतात तर ते फुलटॉस चेंडू ठेवू शकत नाही, डायरेक्ट सीमारेषे बाहेरच सोडतील। धावसंख्या किती? धावसंख्या ती 17। पहिल्या षटकाकरी धावसंख्या होती ती 17। नक्कीच आपण पाहतो तर योगेश म्हात्रे यांनी बॅक टू बॅक 3 षटकार लावले तर त्याला 500 रुपये रोख रक्कम गौरव साहेब यांच्या वतीने दिले जातील, लक्षात ठेवा। एक मोठा फटका आपण 17 धावा स्कोर बरोबर लागला गेला या षटकाराने आणि आपण एवढी मोठी धावसंख्या उभारली, अशी गोलंदाजी केली तर नक्कीच चुकीला माफी नाही। हा चेंडू नक्कीच त्यांच्या रडार मध्ये होता, फुलटॉस होता और तानी गया। योगेश म्हात्रे ने कहा कि ऐसी गेंद डालेंगे तो मैं इस गेंद को सी मारे का दिखा दूंगा, वो करके दिखाते हुए योगेश म्हात्रे और सचिन गरत स्ट्राइक पर देखने को मिलते हुए। चले दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ, चलिए योगेश म्हात्रे अगर सिक्सर बैक टू बैक 3 लगाते, एक सिक्सर हमने देखा है। यहाँ पर आपको
इनामों की राशि से नवाजा जाएगा 500 रुपए। गौरव सर जी के द्वारा आपको इनामों की राशि होगी। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लढत हमें पाला बेटे. संघासाठी दुसरा व्यक्ती आपला पहिलं षटक घेऊन समोर जाईल तो सचिन गराद. और सुंदर सा फटका ऑफसाइड मिड विकेटला, चेंडू हवामध्ये जेल होईल तर हा सामना बदलेल. क्या होगा इस जेल? विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. शुक्रिया डीजे. चला नक्कीच आपल्याला विनंती करतो आपण एक साथ मीटिंग के लिए ना जाए. आप जानते हैं कि कोरोना अभी भी चल रहा है, तो तमाम आपका डिसीजन रखें, आपका ख्याल खुद रखें, मास्क ज्यादा से ज्यादा पहने. और लाजवाब मुकाबले चल रहे हैं. और एक बेहतरीन कॅच, एक बड़ा विकेट, बड़ा मासा गडा लागतोय तो सचिन गरजच्या रूपामध्ये. आणि तो तंबूच्या असरा दुसरा विकेट तंबूच्या असरा लेतोय आपण पाहतोय. और जेपी सर जी एक बात कहूंगा तो अभी भी रन संख्या को बड़ा मुकाबला जीतना है, बड़ा गहरा अंधेरा है, मगर आप गेंदबाजों की निगाह और तमाम दबंग टीम की निगाह रहेगी यहाँ पर योगेश माथरे के ऊपर कि एक विकेट हमें मिल जाएगा तो हम ये मैच बना देंगे. बराबर, योगेश मात्रे के ऊपर ही सबकी नजरें रहेंगी क्योंकि योगेश मात्रे एक हार्ड हिटर बैट्समैन है. हार्ड हिटर बैट्समैन, कोई भी बॉल पे षटकार. 17 धावा, 17 धाव संख्या ती 17. दुसरे षटक मैदानात सुरू आहे. 55 धावांचं लक्ष आहे ते समोरच्या संघासमोर. चले दोन्ही संघांनी लक्षात ठेवा, फलंदाजी आणि क्षेत्रसाडी ही ओव्हर संपल्यानंतर नक्कीच आपल्याला पाणी घेऊन आतमध्ये जायचं आहे. 12 मॅन हे लक्षात ठेवा. पहिला गडी पाणी न्यायचं काम आहे ते संघाच्या प्लेयर्सनी करायचं आहे. पाणी घेऊन जायचं आतमध्ये. फक्त दोघच जण जाऊ शकतील आतमध्ये. पुढचा चेंडू सामना करतील योगेश. पुन्हा या कुटुंबा चेंडू आणि मिड विकेटच्या वरवर मारला उत्तुंगाचा षटकार. कम ऑन डीजे. शुक्रिया जय शुक्रिया, थैंक यू जेपी सर जी. आप देख सकते हैं 2 बैक टू बैक 2 सिक्सर देखे हैं. तीसरा सिक्सर आएगा तो यहाँ पर योगेश मात्रे के लिए एक बड़ी नोट आएगी, वो 500 रुपए की. आप क्या कहना चाहेंगे, क्या इस गेंद पर सिक्सर देखेंगे? नाही, मला तरी वाटतं नक्कीच मारू शकतात. बच्चू त्यांच्यामध्ये पॉवर आहे ते आणि टॅलेंट आहे की ते मारू शकतील असं मला वाटतंय. धाव संख्या होती ती 23 धावा आपण पाहतो स्कोर बोर्डवर लागली गेली. एक मोठा आव्हान आहे 55 धावांचा. 23 धावा स्कोर बोर्डवर. हा षटकार येईल तर नक्कीच एक 500 रुपयाची नोट आपल्या खिशामध्ये येईन. राईट अमोर मारा होतोय. देवेंद्र पाटील यांच्या वतीने गोलंदाजी करतोय संघासाठी. व्यक्तिक दुसरा आणि पहिलं षटक आपल्यासाठी टाकतोय. पुढचा चेंडू योगेश मात्रेसाठी येतोय. राईट अमोर मारा होतोय. अगली गेंद योगेश की लादी हुई. और ये दिशाई गेंद है. अभी भी मौका है बल्लेबाज के पास. चलिए देखना होगा, गेंदबाज देंगे मौका के बल्लेबाज जड़ देंगे, मगर व्हाइट बॉल आती हुई ये दिशाई गेंद के साथ रन संख्या 24 रनों पर जाती हुई. अभी भी 31 रनों की दरकार है. मुकाबला अभी भी बैलेंसिंग है, मगर मुकाबले में जीतने के लिए सफलता और मेहनत पसीना गंवाना होगा. एक लाजवाब मुकाबले आपके सामने चलते हुए. गोलंदाज थोडा प्रेशर मध्ये येतो. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार मारल्यानंतर एक चेंडू खराब टाकतो आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच अब 500 रुपए की नोट आपके खीसे से जाती हुई नजर आएगी, मगर अब अभी भी आपको बैक टू बैक 3 सिक्सर लगाने होंगे. ये मुकाबला अपने टीम के लिए जिताना होगा तो बल्लेबाजी करनी होगी. और क्या लेग ब्रेक गेंदबाजी देखने को मिली. ऐसा लगा कि बल्लेबाज ने इस गेंद को एलएफ किया कि वाइट जा रही थी, मगर अंपायर ने कहा कि गेंद वो अंदर से क्लियर हुई और विकेट कीपर के दस्तान में डॉट डेन. लाजवाब गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई. देवेंद्र पाटील चांगला चेंडू म्हणाला, कमबॅक करतोय तो बाळ. चांगलीच गोलंदाजी म्हणायला लागेल त्याची. पंचाशी कोणी वाद घालू नका अशी तुम्हाला विनंती. पंताचा निर्णय आमची नाही. पंचाशी कोणी वाद घालू नका अशी तुम्हाला विनंती. एक चांगले पंत आपल्याला भेटलेले आहेत, लक्षात ठेवा. पुढचा चेंडू आणि नक्की आपण पाहत होतो ड्रोन कॅमेरा आपल्याला फॉल भेटेल. जेल लागते, जेल होण्याची शक्यता आणि जेल होतोय. एक मोठा हात लावतोय योगेश मात्रेच्या रूपामध्ये. कमॉन डीजे. या उमेल मनगावची शान अग्नी दबंग, जणू सोनेरी मनाचं पान अग्नी दबंग. थैंक चला नौकर नौकर सामने शुरुआत करते आणि नक्की जय जय. इस बात पर कैमरा हमारे मैदान पर उतरता हुआ और इस तमाम दर्शकों के बीच भी घूमेगा और वाकई में पूरा देश इस टूर्नामेंट को देख रहा है और उनका तमाम का हम दिल के घर से इस्तेमाल और सकते हैं. और एक बेहतरीन गीत आपके सामने आ रहे. देखिए जैसे जैसे टूर्नामेंट के आगाज कैसे होते, प्रीमियर लीग हो, आगरी समाज हो, हर गीत इस मैदान पर भी बजता हुआ. जय सर. जहर भाई, स्पाइडर कैंप देख रहे हैं, उसका आयोजन मतलब बंदोबस्त किया हमारे कमिटी के ने हमारे गांव के कुमार पाटिल त्यांचे धन्यवाद साई साई ग्रुप तर्फे.
नक्की सर जी, और वाकई में बहुत बड़ा काम किया है। उनको ऊपर वाला सही सलामत रखे और तमाम हमारे कमेंटेटर हो, हिंदी मराठी के जितने भी भाषाओं के कमेंटेटर है, उनको तमाम को दिल के गहराई से सलाम है, आदाब है, और आप सही सलामत रहे। पूरे मुंबई, पूरे महाराष्ट्र में बुलंद आवाज आपकी गूंजते रहे, और एक बेहतरीन कैच और एक बड़ा विकेट गिरा। अब मैच में कुछ ना कुछ आएगा। हमने थिएटर में जाने के बाद, हम इंटरव्यू के बाद सब कुछ देखते हैं, वैसा हमें सब कुछ इस मैदान पर देखने को मिलता है। निश्चितच अग्र दबंग सत्ता संघ खुश आहेत, कारण त्यांना माहित आहे बच्चूची विकेट किती महत्वाची आहे, आणि बच्चू पॅव्हलिनच्या दिशेने परतलेला आहे। और सचिन पाटिल भी डगआउट में आए, उसके बाद योगेश मात्रे भी मैदान के बाहर है। अब ये दोनों बल्लेबाजों पर निगाह रहेगी, मगर इस बल्लेबाजों को सिंगल डबल में ज्यादा से ज्यादा ध्यान, और एक ओवर ऐसी मिले कि उसमें 20 से 25 रन जोड़ लेंगे, ये मैच को बना लेंगे। नक्कीच। आणि आता मला वाटतं बुलेश पाटील सुद्धा शांतपणे बसले असतील, कारण त्यांना माहित आहे की बच्चू हे किती घातक ठरले असते त्यांच्या संघासाठी। ओ चांगलाच फटका, पण चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न होता निपुण घरत त्यांचा, पण झेल काही त्यांच्या हातामध्ये लागत नाही। त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात ते अमर, आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते। संघाची धावसंख्या होते ती 25। अजूनही 30 धावांचं आव्हान आहे, 12 चेंडू आणि 30 धावा। पाणी घेऊन लवकर जायचं आतमध्ये। फक्त 90 सेकंद, 90 मिनिटांचा 90 सेकंद टाइम आहे, लवकरात लवकर जायचं आहे, फक्त 90 सेकंद। ओव्हर षटकार संपलेले, बुलेश पाटील स्वतः चालले आहेत। ओव्हर संपलेली आहे, लक्षात ठेवा। चला, नक्की दिनेश पाटील साहेब पण आतमध्ये जातात, एक नक्कीच एक चांगली व्यक्ती आपण पाहतोय, उमेश माना साडे, आणि एक नक्कीच एक मोठा सामना आपण पाहतोय। 12 चेंडू आणि 30 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी राखायला लागेल, आणि हा सामना विजय करायला लागेल। 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे संघाला विजयासाठी, आणि आगरी दबंगला माहिती आहे की त्यांचे हार्ट हिटर फलंदाज ऑलरेडी आउट झाले आहेत। सगळ्यांनी पाणी बसून पियावं अशी तुम्हाला विनंती करतोय। जे खेळाडू आतमध्ये भले फलंदाजी करतात त्यांना पण विनंती। 12 चेंडू आणि 30 धावा, 12 चेंडू आणि 30 धावांची गरज, 12 चेंडू आणि 30 धावा। आप सभी से विनती रहेगी कि पानी बैठकर पिए, बाकी में आपकी सैयदा ऊपर वाला बनाकर रखे, आपको सही सलामत रखे। जैसे हमने एक मैदान पर घटना देखी थी, वैसा नहीं होना चाहिए, और तमाम खिलाड़ी को सही सलामत रखे ऊपर वाला, और वो खिलाड़ी जो हमें Get ready for the countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आईपीएल की गीत आपके सामने आते हुए, थैंक यू डीजे। 12 चेंडू आणि 30 धावा, दोनों संघों हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। क्या मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त हमें देखने को मिलती हुई। और उमेश मान की बात ही की जाए तो इस मैदान पर बड़े बड़े इतिहास रचे गए हैं, मगर हमने देखा तो गए संडे की बात थोड़ा नौकर नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या, टाइम ऑफ झालेला आहे, लक्षात ठेवा। क्षेत्ररक्षण लावून घ्या, पंतांचा इशारा पण आलेला आहे तुमच्यासाठी, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीच्या समोर जायला लागेल, लक्षात ठेवा। आगरी दबंग संघ लक्षात ठेवा, 12 चेंडू आणि 30 धावांचा आव्हान, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। और इस टूर्नामेंट की बात की जाए तो इससे पहले गए संडे को बड़े ग्रुप की जाने से टूर्नामेंट है, यहाँ पर 80-85 रन भी हमने जयेश पाटिल पार होते हुए देखे हैं। जयेश सर जी, आप क्या कहना चाहेंगे? नाही, जर दुपारच्या सत्रामध्ये बघितलं तर हवेचा जोर मिड विकेटच्या दिशेने असतो, तर तुम्ही आरामात धावा 4 षटकामध्ये 50 ते 60 धावा आरामात चेस करू शकता। पण आता चित्र असं आहे की 12 चेंडू आणि 30 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावांची सरासरी ठेवायची आहे ती। बॉलरचं नाव सांगायचं आहे, बॉलरचं नाव आमच्याकडे अजूनपर्यंत आलेलं नाहीये, बॉलरचं नाव सांगायचं आहे। तुमचा राखीव खेळाडू आमच्याकडे आलेला नाही। आगरी सावन गोलंदाजी करतो, सावन पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला भेटतोय, 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। सागर सावंत गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी 30 वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन 11 गेंदे 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। व्हाइट बॉल नहीं है, मगर निर्धाव चेंडूची सामता होते आपण पाहतोय। पुढचा चेंडू 11 चेंडू आणि 30 धावा। ओ सुंदर सा चेंडू आपण पाहतोय, टप्पा फलंदाज वेगाने निकतो, एक बंदूक की गोली निकली, उसी गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट गेंद। ये डॉट गेंद आपको प्रेशर में डालेगी, मगर जय सर जी, जेपी सर जी, यहाँ पर कोई बेकरता है तो कोई निकलता है, मगर 2 चीज की सीटी बजती है, एक तो साउथ अफ्रीका टीम की, एक तो कुकर की। कौन सी टीम की सीटी बजेगी थोड़ा इंतजार करना होगा, मगर कल चैंपियन कौन बनेगा इसका बड़ा सवाल रहेगा हमारे सामने। डॉट चेंडू गेला तर समोरच्या फलंदाजी करता संघाला, आणि चांगलाच फटका अमर यांच्या बॅटमधून निघाला, चौकार। क्यों हम तुम करे यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर। चलिए, बेहतरीन गेंद थी, उसको परखा, ऑफ स्टंप पर गए, फाइनल बॉन्ड लाइन के बाहर गेंद
4 रनों के लिए फरार होते हुए लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलता हुआ अजूनही या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. हा 3 चेंडू खूपच निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. एक मोठा सामना आपल्याला पाहायला भेटेल. पुढचा चेंडू राईट वर मारा होतोय. 9 गेंदे और 26 रनों की दरकरार. हो बेहतरीन गेंद. टप्पा गिरने के बाद देखना होगा, अंपायर का निर्णय का इंतजार होगा. व्हाइट बॉल का इशारा था हुआ, ये दिशाई गेंद है और एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में भी बढ़ोतरी होती हुई ये एक रन आपके लिए बहुत कीमती है. एक गेंद बहुत कीमती है क्योंकि अभी भी 9 गेंदे 25 रनों की दरकार है. ये 3 गेंदों में एक बड़ा शॉट आएगा, ये मैच बनाने का मौका मिल जाएगा. मगर बल्लेबाज कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा. एक लाजवाब मुकाबला आपके सामने चलता हुआ. पुढचा चेंडू फलंदाज येतोय, राईट अमर मारा होतोय. सुंदर वर का स्ट्रेट ड्राइव्ह केला जातो. चेंडू हवामध्ये आहे, झेल होईल का तिकडे आणि गडी बाद करण्यामध्ये यश नक्कीच भेटला. झेल सुटला जातोय आणि 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील. चांगली फेकी येत नाहीये आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. पाहूया किती धावा उभारले जातील आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचतोय. नक्कीच एक धावचित रूपामध्ये हे 2 धावा नक्कीच भेटतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. जणू सोनेरी मानाचं पान अगरी दबंग, अष्टपैलू खेळाडूंची खान अगरी दबंग, ज्यांचं क्रिकेट जीवकी प्राण अगरी दबंग. धन्यवाद डीजे. चांगलंच टायटल सॉन्ग बनवलं अगदी दबंगच्या संघासाठी. लेकिन हर टीम के लिए और उम्मीद मान के एक गीत आपके सामने जरूर आएंगे आज की शाम और कल की शाम. एक लाजवाब मुकाबला 34 रन स्कोर बोर्ड पर लगता है. एक बड़ा विकेट और गिरता हुआ. 8 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. मुकाबला बिग फाइट वर्ल्ड में हमें देखने को मिलता हुआ. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का दिल के गहरे से इस्तकबाल और स्वागत है. तमाम कमेटी मेंबरान का और वाकई में जिन्होंने मुझे इस मैदान पर बोलने की संधि दी, वो तमाम व्यक्तियों का दिल के गहरे से इस्तकबाल और स्वागत रहेगा. ह्याच्यानंतरचा सामना होईल तो फ्रेंडशिप एक तर टायगर्स आणि निर्मय क्लासिक. तरी दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. दोन्ही संघामध्ये नक्कीच एक मोटा सामना आपको देखने को मिल जाएगा. मगर 8 गेंदे अभी भी मैदान पर है. 21 धावांची गरज आहे. और शॉट चेंडूचा पूल केला. आउट साइड फाईल लेगला शेतामध्ये चेंडू जातो. शेताच्या एक धाव पूर्ण केली आहे. चौथा फुटबॉल खेळला जातो तिकडे. 2 धावा आपल्या संघासाठी थांबवले जातात आणि चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. पायाने चेंडू अडवला जातो आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या 36 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. मध्ये हा चेंडू खूपच निर्णायक असणार. या चेंडूवर षटकार चौकार आला तर सामन्यामध्ये रंगतदार येईल. क्या इस गेंद पर 6 रन देखने को मिलेंगे, 4 रन देखने को मिलेंगे, 3 रन, 1 रन विकेट देखने को मिल जाएगा. मगर आपल्या गावातील वरिष्ठ खेळाडू आत्माराम पाटील यांचं आम्ही साई साई ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावरती बसायचं आहे. खराब चेंडू. पंचांचा नक्कीच वाईटचा इशारा येईल. व्हाइट बॉल का इशारा आता हुआ. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या 37. चलिए अभी भी मुकाबला जीतने के लिए लड़ना होगा, झगड़ना होगा. 18 रनों की दरकार है. 18 धावा 7 चेंडू. हा षटकार आला तर हा सामना ओ सुंदर सपाट का स्टेट ड्राइव्ह केला जातो. चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये. शेतशेळीपर्यंत एकदा पूर्ण केली झाली. तो फेकी येईपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील का धावची 2 फलंदाज तंबूची आसराला कमांड दीजिए. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव. टीम मीटिंग जरा कमी घ्यायची. लवकरात लवकर क्षेत्र लावून घ्यायचं आहे. टीम मीटिंग कमी घ्या. चला अगदी दबंग संघ आपल्याला विनंती करतो क्षेत्राच्या लावून घ्या. सामन्याला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 19 धावा. 6 गेंदे 19 रनों की दरकार है. 3 बिग फटके आपण पाहिले तर नक्कीच हा सामना रंगतदार पाहायला भेटेल. 3 गेंदे आने वाली बहुत निर्णायक रहेगी दोनों टीमों के लिए. किसी लाइफ पर हमें तमाम व्यक्ति जो सुन रहे देख रहे हो तमाम व्यक्तियों का दिल के गहरे से इस्तकबाल. चलिए थोड़ी सी स्कोर में गलती होती हुई नजर आई. हे लक्षात ठेवा. अजूनही 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. आमचे स्कोरर इकडे बसले आहेत लिहायला. तुम्ही कृपया वाद घालू नये.
स्कोरने चुकी झाली होती, क्षमा करा अशी तुम्हाला विनंती बंद करतोय. 7 चेंडू आणि 19 धावा. चली नक्कीच एक मोठा गोलंदाज मैदानात आपण पाहतोय. मनोज शाणे नारंगीमध्ये काय झेल घेतला होता मास्टर सामना सुरू असताना, आणि सुंदर असा झेल तो, आणि नक्कीच तो झेल किती वायरल झाला होता. जेपी सर क्या कहेंगे उस कैच के बारे में? नक्की सुरेख झेल पकडला होता. 45+ सामने होते नारंगीला, ते आगरी मास्टर्सचे सामने होते. त्याच्यामध्ये उमेलमान आगरी मास्टर्सने 3रा प्राइज पटकावला होता, आणि त्याच्यामध्ये मनोज पाटील यांनी एक उत्कृष्ट असा झेल पकडला होता. वाकई में सर जी बेहतरीन कैच था, लाजवाब जंपिंग लगाई थी और उस कैच को पकड़ा था और अपनी टीम को सेमीफाइनल में जगह भी बनाई थी वही मैदान पर, और सेमीफाइनल का मुकाबला हमने हारा था. चले अजूनही येणाऱ्या 5 चेंडू 18 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघाला हार्दिक चला, घाई करायचे, घाई करायचे, जास्त बनाने का meeting मौका है. करो बड़ा घेरा अंधेरा पार को चीरकर क्षमता है, ताकत है, मेहनत करनी होगी, पसीना गंवाना होगा, मगर 3 गेंदों को सीमा रेखा दिखानी होगी. आसमानी टोले खेलने होंगे. क्या बल्लेबाज कर पाएंगे, मनोज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा. एक बड़ा खिलाड़ी जिनके पास बड़ा अनुभव है वो गेंदबाजी पर है. मनोज पाटिल मास्टर में बहुत बड़ा नाम है, लेजर में बड़ा नाम है. और चेंजअप गेंद थी, वेरिएशन देखने को मिलता हुआ गेंदबाजी पर, लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. 4 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू खूपच निर्णायक दोन्ही संघासाठी. क्या मुकाबला चलता हुआ. दोनों टीमों को हार्दिक बधाई. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक चेंडूवरती मीटिंग घ्यायची गरज नाही मला वाटतंय. कप्तान, नक्कीच तुम्हाला बरेच सामने खेळायचे बाकी आहेत अजून. जे टाइम दिले गेले त्या टाइम मध्ये पूर्ण 4 षटकं पूर्ण करा अशी तुम्हाला विनंती करतोय. तुमच्यासाठी सामन्यात तुमचं योगदान आमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे, हे लक्षात ठेवा. सुंदरसा सामना. 4 चेंडू 18 धावा. मनोज यांचा पुढचा चेंडू. ओ लो फुलटॉस चेंडू होता, अष्टम येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चुकतोय फलंदाज. चेंडू येतो एक्स्ट्रा मध्ये, नेता चेंडूची सामता होते, आणि 3 चेंडू 18 धावा म्हणजे 3 बिग षटकार. फलंदाज मारेन का, गोलंदाज कराना देन का, अपन तो पाऊया. गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे, ये होना भी चाहिए, मगर गेंदबाज लाजवाब है. अनुभव गेंदबाज वहां पर है मनोज पाटिल. एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए अपनी टीम के लिए कदमों का इस्तेमाल किया, गेंद को फेंक दिया आउटसाइड मिड विकेट, और गेंद हवा में, मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. कम ऑन डीजे. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. शुक्रिया. कल शाम में ये गीत जरूर बजेगा. कौन बनेगा ये चैंपियन ऑफ द चैंपियन में, तो जीतेगा सिकंदर होगा. मगर लाजवाब मुकाबला चलता हुआ इस मैदान पर. 2 गेंदें और 12 रनों की दरकार है. आप तमाम टीमों की दिल की धड़कनें तेज होते हुए, आगरी दबंग के तमाम सितारों की भी, और तमाम हमारे मैदान के बाहर बैठे हुए दर्शकों का भी दिल धड़क करता हुआ नजर आ रहा है. सर जी आप क्या कहना चाहेंगे. 2 चेंडू आणि नक्कीच 12 धावा. हा चेंडूवर कधी षटकार आला तर शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच दोन्ही संघामध्ये धडधड चालू असेल छातीमध्ये, कारण 2 चेंडू मध्ये 2 षटकारांची गरज आहे ती समोरच्या संघाला. गोलंदाज सुद्धा प्रेशर मध्ये आणि फलंदाज सुद्धा. गोलंदाज विचार करतो की कसे डॉट बॉल टाकू, आणि फलंदाज विचार करतो कुठल्या कसा मी षटकार मारू, पण चेंडू जातोय तो 1 धावेसाठी फक्त 1च धाव. आता 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. ह्याच्यानंतरचा होणार सामना फ्रेंडशिप एक तर टायगर्स आणि निर्मय क्लासिक. तरी दोन्ही संघांनी तयारीत राहिले. तुमच्यात नाणेफेक झालेले तर तुम्ही दोन्ही संघांनी तयारीत राहिले. सामना त्वरित सुरू करण्यात येईल. शेवटचा चेंडू 1 चेंडू 11 धावांची गरज, आणि उत्तुंगाचा षटकार. जो सब करते हैं यार. थँक्यू विजय. चला नक्कीच आपण पाहतो तर षटकार आला तो उशिरा नहीं आला. पहिली गेंदबाजी पर बल्लेबाजी करनी चाहिए थी. ये मुकाबला आपके पक्ष में आता था. चला लाइनअप था आणि हँड से करा अशी तुम्हाला विनंती करतोय. हार जीत का फैसला एक टीम के लिए जरूर लगा रहेगा, मगर आपका भाईचारा, आपकी मोहब्बत, आपका सलाम, आपका थैंक यू विजय. थैंक यू विजय. थैंक यू विजय.